क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। सटाणा तालुक्यातील दोंडमानूर ग्रामपंचायतपैकी बिंद्रावन या पाड्यात पिण्याच्या पाण्यासह विजेची व इतर नागरी समस्या बिकट झाल्या असून अक्षरशः तेथील ग्रामस्थांना खड्ड्यातील जंतू सदृश्य व दूषित पाणी प्यावं लागतंय। या पाड्यात जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी बांधली असून पाईपलाईनचे काम देखील पूर्ण झालंय, परंतु अद्याप नळाला थेंबभर पाणी मिळेना असं चित्र दिसतंय। विहिरीचे काम देखील संत गतीने चालू असल्याने तेथील नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी वनवन फिरावे लागतंय। या नागरिकांच्या समस्यांकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करत असून ग्रामसेवक फक्त महिन्यातून 1 ते 2 वेळा ग्रामपंचायत ऑफिसला हजेरी लावून निघून जात असल्याचा खळबळजनक आरोप तेथील ग्रामस्थांनी केलाय। तसेच तेथील काही जागरूक नागरिकांनी या समस्या सोडवण्यासाठी प्रसार माध्यमांचा आधार घेतला असता त्यांना देखील दमबाजी दमदाटी अरेरावी ग्रामसेवक व ग्रामपंचायतीतील काही सदस्य सरपंच यांच्याकडून केला जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। तेथील नागरिकांच्या तक्रारीनुसार महाराष्ट्र क्रांती न्यूजने थेट बिंद्रावन पाडा गाठत सत्यता पडताळत सरपंच व ग्रामस्थांच्या सदस्य ग्रामसेवक यांच्या प्रतिक्रिया घेतल्या। तसेच महाराष्ट्र क्रांती न्यूज या नागरिकांच्या समस्यांबाबत लवकरच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल व उपकार्यकारी अधिकारी वर्षा फडळ यांना विचारणा करणार आहे। बिंद्रावन पाड्यातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी काय करावी लागते कसरत आणि सध्या तेथील काय आहे धक्कादायक वास्तव, बघा सविस्तर महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या खास ग्राउंड रिपोर्ट मध्ये। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी वामन शिंदे, सटाणा। नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज। खऱ्या अर्थानं आपण जर बघितलं तर महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन असेल, आदिवासींचं जीवनमान उंचावं यासाठी मोठा निधी उपलब्ध करून देत असतं। गाव पातळीवर असेल किंवा मग तालुका स्तरावर ग्रामपंचायतींना मोठा निधी उपलब्ध करून देत असतं। नागरिकांच्या पाण्याची पिण्याची सोय व्हावी, आरोग्य त्यांचं चांगलं राहावं, जीवनमान उंचावं यासाठी सतत शासन पाठपुरावा करत असतं। नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेताना सरकार आपण नेहमी बघितलेलं आहे, परंतु गाव पातळीवर जे प्रशासन आहे ते कशा पद्धतीने काम करतं आणि नागरिकांना कशा नागरिक सुविधांपासून कसं वंचित राहावं लागतं याचं जिवंत उदाहरण आता आपण बघणार आहोत। आता आपण सटाणा तालुक्यातील बिंद्रावन या गावामध्ये आहोत। हे गाव म्हणजेच मानूर ग्रामपंचायतीपैकी एक गाव आहे आणि त्याच ठिकाणी नागरिकांच्या तक्रारीनुसार महाराष्ट्र क्रांती न्यूजने एक बातमी प्रसारित केली होती आणि त्या बातमीनंतर प्रशासनाने कुठल्याही हालचाली केल्या नसल्यामुळे महाराष्ट्र क्रांती न्यूज त्या घटनास्थळी पोहोचलेला आहे। त्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आपण आता या ठिकाणी बघणार आहोत की एक खड्डं दिसतंय आपल्याला आणि पावसाचं या ठिकाणी प्रमाण देखील वाढलेलं दिसतं आहे आणि त्यामुळेच या खड्ड्यामध्ये आता पाणी आपल्याला दिसतं आहे आणि काही महिला देखील आहेत या ठिकाणी त्या पाणी भरण्यासाठी आलेल्या आहेत। आपण त्यांच्याशी देखील संपर्क करणार आहोत। खरं तर हा जो भाग आहे हा आदिवासी बहुल भाग आहे आणि या ठिकाणच्या ज्या महिला असतील त्या अशिक्षित अडाणी आहेत, म्हणून त्यांना मराठी देखील चांगलं बोलता येत नाही, म्हणून त्यांच्या बोलीभाषेत बोलण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यांच्या एकंदरीत समस्या ज्या आहे त्या जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। आता या ठिकाणी ज्या महिला आहेत त्या या खड्ड्यावरून त्यांनी पाणी भरलेलं आहे आणि या खड्ड्याची जर आपण हे बघितली तर पूर्णपणे गढूळ पाणी आहे, दूषित पाणी आहे। त्याच्यात जीवजंतू आता देखील आपण बघतो आहोत, काही बेडकं वगैरे त्याच्यात आहेत आणि तशा पद्धतीने पाणी या महिलांना प्यावं लागतं आहे आणि मोठा खळबळजनक प्रकार या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल। शासनाला या गोष्टीची जाणीव आहे का आणि प्रशासन नागरिकांचा जीव घेण्यासाठी या ठिकाणी ज्या उपाययोजना करत नाही हे आपल्याला बघायचं आहे। आता आपण त्या महिलांशी बोलणार आहोत। एकंदरीत किती दिवसापासून त्यांना संकटांचा सामना करावा लागतो। ताई, काय नाव तुमचं नाव काय? यशोदा। या खड्ड्याचं पाणी तुम्ही कधीपासून पिता? 4 महिना या खड्ड्याचं पाणी पिता आम्ही। 4 महिना पावसाळ्यात। इतर वेळेस मग पाण्याची व्यवस्था कशी असते? पाणी म्हणजे उन्हाळ्याला आम्ही लांब जात 1-2 किलोमीटर तिथून पाणी आणतो। तिथून कशाने पाणी आणतो? म्हणजे काय तिथे विहिरीची सोय, नळाची सोय का? नाही, जिरा अशा खड्ड्याचे तिथं। ते किती लांब आहे तुमच्या गावापासून?
1.5 किलोमीटर 1.5 किलोमीटर पाणी आणता. हो. आणि तुमच्या गावामध्ये ग्रामपंचायत मार्फत काही विहिरीची व्यवस्था, नळाची व्यवस्था अशी केली आहे का? व्यवस्था केली आहे पण ती काही पाणी येत नाही त्याला. किती दिवस झाले? तरी मग आता 2 महिना अशा 2-2.5 महिना. 2-2.5 हा. आणि त्या पहिले पाणी यायचं का त्याला? त्यांना ती म्हणजे ना असं पाणी अशा 1-2 महिन्यावर अशा आहे. मग 1-2 महिना आम्ही काय पिऊ? म्हणजे मध्ये मध्येच येतं. मध्ये मध्ये येते आणि नंतर येत नाही. मग आम्ही 1-2 महिना काय 1-2 महिना पेजून आणि तटई काय पिवा ना आम्ही. तेवढं काय? तटई काहीच नाही. मग अशा खड्डा आहे ती खड्डा पण आम्हाला जावं लागली. आजी तुला नाव काय? रुपये. पारुबाई. काय करता तुम्ही? काय म्हणजे शेती करता काय? हा करता? शेती कर्ज ना. शेती करता. हा भात लावजो हा. नागली वरी. आणि आहे तुमच्या गावला आड पाणी भेटत नाही तर ग्रामसेवक हवा किंवा मग सरपंच हवा याला तुम्ही सांगा का आम्हाला पाणी भेटत किती नाही? दिवस सांगा ना. पण मग त्या नाही ऐकता. त्या एक जेव्हा निवडावा पुरता तेव्हा पाय पडीने मोकळा व्हायचा जाता. नाकू जी ती चालू जामना. एवढे लांबून तुम्ही जिरावरी पाणी आणता 1.5 किलोमीटर तुम्ही सांगतास. मग ग्रामपंचायतनी तशी व्यवस्था करी का? टँकरनी पाणी हवा? काही नाही टँकरनी नाही काहीच नाही. ग्रामसेवक एक आड ग्रामसेवक कशा वापू नाही येरेल आम्ही. ग्रामसेवकच येत नाही. हा ग्रामसेवक नाही येत. आणि हाय तुम्ही खड्डावरला पाणी पिरायना जाता तेव्हा काही आरोग्याना कर्मचारी थोडं औषध बिवषध टाके असं काही करता का? कोणीच नाही औषध टाकत. फक्त औषध ना बाटल्या एक रोज दी आता आहे ना तर दी घ्या. पुढं काही नाही. आणि सकाळी किती वाजेपर्यंत तुम्ही पाणी भरायला आले? 5 वाजे. पहाटे 5 वाजे. हा 5 वाजनात का पाणी भरा ना. आता शेतीला जावा ना मग आवरणाच ना मला. आणि तिकडं जो जिरा तुम्ही सांगतास ते जिरावर पाणी राहा का? पण उन्हाळा आणि पाणी राहा पण थोडा राहा. म्हणजे अशा आम्हाला बांधा याच्या गुंडागिनी बसावं लागत. नंबरला बसावं लाग. मग तो दिवस तेव्हाच जावा. मग तेव्हाच दिवस जाणं आम्हाला तट 11-12 वाजे जाता. म्हणजे आम्ही 4 वाजे 3 वाजे पैसे जातो तट पहाटे. आणि दुपारपर्यंत. हा दुपारपर्यंत पाणीच भरते राज. मग आम्ही शेतीना काम कशा काय करतो? उन्हाळा आणि पाणी नाच काम. तुम्हाला काय नाव आजी? बाई. काय सांगशी आड एवढी परिस्थिती गंभीर. सरपंच निवडी द्यायला हवा तुम्ही, ग्रामसेवक हवा, मग त्या दखल का घेता नाही तुम्ही? तसपर्यंत कधी घ्यात का? बोलणार का याविषयी? ते झाला बोलवा त्या काही ओळीवास करता नाही. मग ती जी परिस्थिती आम्ही चालूच. पण आता आज आम्ही ग्रामसेवकला बी संपर्क करा. ग्रामसेवकला म्हणणं अशा हायजे या बाजूला जी टाकी तडून पाणी पुरवठा तुम्ही गावला हो अशा तो सांग ज्या नळ काढी दिलं पाणी पाईपलाईन ते नळला पाणी ये बुवा असं सांगतो. पाणी सोडतात 1 महिन्याला 2 महिन्याला पाणी सोडता ना. मग तो 1-1 2-2 गुंडा पाणी भरतो. मग तो पाणी एवढं दिवस पुराला नाही पुरणार ना. मग 3 वाजता पयाम जिरावर जाय बसू. जिरावर बी वाय थोडा पाणी. मग तर नंबरला बसना पड. एक बारीक पेरकुली जाणं पड त्या करी गुंडा भरणा पडता. मग ते पाणी भरता भरता आम्हाला कमीत कमी 10 ते 11 वाज जाता. तो घर येजून तो 2-2 भांडाली जाणं पडता. नक्कीच एकंदरीत आपण जर परिस्थिती बघितली तर एकदम बिकट परिस्थिती आपल्याला या ठिकाणी दिसते आहे. आताच आपण त्यांच्या बोलीभाषेत बोलण्याचा प्रयत्न केला. त्याचं स्पष्टीकरण थोडक्यात देऊ इच्छितो का त्यांचं म्हणणं आहे की या ठिकाणी पावसाळा चालू झाला का ह्या जिऱ्याला पाणी असतं, या खड्ड्याला पाणी असतं, ते पाणी आम्हाला प्यावं लागतं. आणि उन्हाळ्यात 1 ते 1.5 किलोमीटर जो खड्डा आहे त्या ठिकाणी पहाटे 3 वाजेपासून या महिला नंबर लावून बसतात. म्हणून त्यांना पूर्ण दिवस पाणी भरण्यामध्ये जातो असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे. आणि या ठिकाणी प्रशासन कुठल्याही प्रकारच्या हालचाली करत नाही. आता प्रशासनाला आपण देखील विचारणा केली होती. बीडीओ मॅडम यांना देखील आपण बोललो होतो की या संदर्भात तुम्ही काय प्रत्युत्तर द्याल. तर त्यांनी सांगितलं का हा आरोग्याचा विषय आहे. आरोग्याचे कर्मचारी त्या ठिकाणी जाऊन आलेले आहेत आणि नागरिकांच्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु या ठिकाणी आपण जर बघितलं तर कुठल्याही प्रकारचा अधिकारी या ठिकाणी आलेला नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे. आणि जी परिस्थिती आहे त्याच परिस्थितीमध्ये या नागरिकांना आपला उदरनिर्वाह करावा लागतो. आरोग्याच्या दृष्टीने हे करावं लागतं. अजून काही नागरिक आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करणार आहोत. या ठिकाणी काही नागरिक देखील आहेत त्यांच्याशी देखील आपण संपर्क करणार आहोत. तुमचं काय नाव दादा? माझं नाव कांतीलाल पंडित गांगुडे आहे सर. काय सांगशील या ठिकाणी अशी बिकट परिस्थिती आहे, किती दिवस ही परिस्थिती तुमच्या गावामध्ये आहे आणि प्रशासनाला याबाबत तुम्ही विचारणा केली का?
हो विचारणा केली पण काहीच लक्ष देत नाही सर, कोणीच लक्ष देत नाही. आम्ही ग्रामपंचायतवाल्याला सांगितलं, हे जल जीवन मिशनचे ठेकेदाराला सांगितलं, पण कोणी लक्ष देत नाही. इथे तुम्ही म्हणे आमच्यावर किती म्हणे करा, काहीच होऊ शकणार नाही असं कोण म्हणतो? असं सरपंच म्हणतोय. काय नाव सरपंचाचं? पंडित आयरे. पंडित आयरे. सरपंच. ग्रामसेवक कोण आहे? ग्रामसेवक इथं येतात का ते ग्रामसेवक? नाही, कोणीच नाही येतात. त्या दिवशी आले होते, फक्त ते पाईपलाईन कुठे तुटलेली होती तेवढं काम करून गेले. कांतीलाल म्हणे असं नाही म्हणे करायचं म्हणे, व्यवस्थित पाणी आहे म्हणे, पिलं तर काय झालं म्हणे, आपल्याकडे पाणी म्हणे उपलब्ध नाही आहे, त्याच्यामुळे जाऊ दे म्हणे, पिऊ दे म्हणे, पण असं नका. या खड्ड्याचं पाणी पिऊ दे असं कोण म्हणतो? ग्रामसेवक. ग्रामसेवक म्हणे तुम्ही पाईपलाईनचं का पाणी पित नाही? सर पाईपलाईनचं पाणीच येत नाही तर आम्ही कसं काय पिऊ पाईपलाईनचं पाणी? ग्रामसेवक या गावामध्ये राहतो का? राहायला ग्रामसेवक इथं राहतो का? नाही सर, फक्त ग्रामपंचायत वरती महिन्यामध्ये एक चक्कर येत होतो, फक्त ते चेक लिहिण्यासाठी येतो फक्त, बस एवढंच काम आहे ग्रामसेवकचं, दुसरं काहीच काम करत नाही. येतच नाही. फक्त आता 4-5 दिवस नंतर एक दिवशी आला, इथे त्या मुलांना लावून दिलं, इथे खड्डा म्हणजे तिथे पाणी चालू करायचं, बस तेवढंच. आता जल जीवन मिशनचं काम किती दिवस झाले चालू? आता 2 वर्षे झाली. 2 वर्ष. 2 वर्ष झाली. 2 वर्षापासून चालू आहे? हो चालू आहे. मग ते आता म्हणजे पूर्ण झालंच नाही? पूर्ण झालंच नाही सर. नळ कनेक्शन काढलंय, ते नळ फार तुटून गेलेले आहेत, कनेक्शन जोडलेले नाही, काहीच नाही. अजून ते टाकी आहे, टाकी बी काही नाही, असंच पडलेले. विहिरी अजून बांधकाम केलं नाही त्यांनी, काहीच केलं नाही. सरपंच पण या गोष्टी सरपंच डायरेक्ट लोकांना म्हणतात काय असे फेक न्यूजवाले मी किती पाहिले म्हणे, मग आपल्याकडे नाही चालत म्हणे, असे बोलता येत नाही. मला पण बाहेरून धमक्या देत आहेत, असं नका करू म्हणे, नाही तर असं होईल तसं होईल. म्हटलं चालेल, मी जनतासाठी करतोय, मला जी होईल ती म्हटलं पाहून घे. एकंदरीत आपण जर बघितलं तर शासन नेहमीच या ग्रामपंचायत हद्दीमधल्या जे कर्मचारी असतील, शिक्षक असतील, ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, यांना स्थानिक पातळीवरच राहणं बंधनकारक आहे. परंतु हे ग्रामसेवक महाशय ठाकरे या ठिकाणचे ठाकरे जे ग्रामसेवक आहेत ते आपण माहिती काढल्यानुसार ते आभोना या ठिकाणी राहतात आणि आभोना हे गाव कमीत कमी 30 ते 35 किलोमीटर अंतर आहे आणि तिथून अपडाऊन करतात असं एकंदरीत दिसतं आहे. परंतु यांच्या सांगण्यावरून ते महिन्यातून फक्त 1 किंवा 2च दिवस या ठिकाणी येतात. म्हणून या ठिकाणच्या नागरिकांचं आरोग्य कसं राहील, त्यांच्या नागरिक समस्या कशा सुटतील हे देखील ग्रामसेवकांनी सांगणं तितकंच अनिवार्य आहे. आणि अशा ग्रामसेवकांवर, अशा कर्मचाऱ्यांवर शासनाने कडक कारवाई करावी. शासनाच्या आदेशाला झुगारून असे नियम धाब्यावर बसून ही जी ग्रामसेवक असतील, शिक्षक असतील, कोणी कर्मचारी असतील ते जर करत असतील तर त्यांना देखील शासन होणं गरजेचं आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी या गावाची परिस्थिती मोठ्या प्रमाणात बिकट आहे. आपण जर बघितलं तर या ठिकाणी वयोवृद्ध नागरिक आहेत, लहान लहान मुलं आहेत. आता एक आजी आपल्या नातवाला घेऊन या ठिकाणी आहे, पाणी भरण्यासाठी आलेले आहे, पूर्ण दिवस या ठिकाणी जातो. काही अजून ज्येष्ठ नागरिक देखील आहेत. बाबा, या गावामध्ये रेशनच्या समस्या असतील, रस्त्याच्या समस्या असतील, रेशन वगैरे मिळतं का तुम्हाला? 2 महिना 3 महिन्यावर धान्य 1 महिन्याला भेटत. 2 महिना 3 महिन्यातून एकदाच भेटत? मग तुम्ही दुकानदारला सांगा का आतापर्यंत का बघ? दुकानदारला भरपूर सांगतो पण दुकानदार काही लक्ष घेत नाही. ग्रामपंचायतवाल्यांना सांगतो पण ते काही लक्ष देत नाही. ते त्यांना कटा भेटून जाते, त्याच्यामुळे. किती भेटतं तुम्हाला रेशन? तुमच्या घरात किती माणसं आहे? 6 माणसं. कार्ड कोणतं आहे, पिवळं का केसरी? केसरी. केसरी आहे. म्हणजे 6 पंचे 30 किलो तुम्हाला धान्य मिळायला पाहिजे. असं एक प्रति माणूस 5 किलो धान्य आहे. 6 लोकांचं 6 5 30 म्हणजे 30 किलो धान्य मिळतं का तुम्हाला? 2 किलो गहू आणि 3 किलो तांदूळ भेटतं माणसाला. भेटतं. पण ते कधी भेटतं? महिन्या 2 महिन्यातून एकदा? 1-2 महिना संपी जात आणि 3 महिन्यावर भेटत काही टपाट. मध्यंतरी नाही, 1-2 महिन्याचा गायब होईल. आता या ठिकाणी ग्रामसेवकांशी पण आम्ही बोललो. त्यांचं म्हणणं आहे की ती जी टाकी आहे ती या गावामध्ये त्या टाकीचं पाणी येतं आणि त्या ठिकाणाहून गावाला पाणी पुरवठा केला जातो. ही गोष्ट खरी आहे का? नाही सर, ते टाकी त्याची पहिले मला वाटतं 20-22 वर्ष होते, जास्त होते. आता बांधलेलं तटे तो पाणी महिन्यात 2 महिन्यात मार्चला सोडता, मार्च पावर तटे पाणीच बंद व्हायचा, तो पाणी चालूच नाही. मग ती धरणवर जातं, रात पाटकर जाऊन तटे भरले तर तो पाणी त्या बी बाया अंदाजी जाईन तट बसते, असे आहेत तट बसलं तशा टाकावर बसतं, अशा तट बी जाईन वाट ते रीन भरत्या, जीव नंबर लावते नाच पाणी. ही समस्या तुमची जर सुटली नाही या येणाऱ्या काळामध्ये तुमचं पुढचं पाऊल काय असणार?
आम्ही डायरेक्ट गावातल्या महिला आणि आमच्या लोक एवढे मिळून आम्ही डायरेक्ट तहसील कार्यालयात आम्ही उपोषणाला बसू आणि आमच्या समस्या सोडवाव्या एवढीच माझी विनंती आहे. नक्कीच आपण जर बघितलं तर मायबाप सरकारने या गावातल्या नागरिकांकडे लक्ष द्यावं. त्यांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होताना या ठिकाणी आपल्याला समोर येत आहे. म्हणून शासन ज्या काही योजना राबवत असतील त्या तळागाळापर्यंत पोहोचत नाही. तिथले अधिकारी, मुजोर अधिकारी कामचुकारपणा करतात आणि नागरिकांना म्हणूनच याचा मनस्ताप मोठ्या प्रमाणात सहन करावा लागतो. म्हणून राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी देखील या गोष्टीची दखल घ्यावी आणि आपण या बातमीनंतर उद्याच जिल्हा परिषदेच्या मुख्य अधिकारी आशिमा मित्तल यांच्याकडे जाणार आहोत आणि एकंदरीत या प्रकरणावर त्यांचं काय भाष्य होतं आणि स्थानिक प्रशासन जे असेल, पंचायत समिती सटाणा यांच्या BDO असतील, तहसीलदार असतील, प्रांतसाहेब असतील, यांना काय आदेश देतात आणि या गावाची समस्या जी बिकट झालेली आहे, या गावाच्या नागरिकांना नागरी सुविधा मिळणार तरी कधी, याबाबत देखील आपण विचारणा करणार आहोत. आता आपण या गावात जाऊन ज्या ठिकाणी ग्रामसेवकांच्या म्हणण्यानुसार तिथं पाणी सोडलं जातं त्याची देखील परिस्थिती काय आहे ते देखील आपण दाखवण्याचा प्रयत्न करणार. या ठिकाणी आपण आता गावात आलेलो आहोत आणि ग्रामसेवकाच्या म्हणण्यानुसार ज्या टाकीचं पाणी सोडलं जातं ते गावामध्ये एका हौदामध्ये येतं आणि तिथून नागरिकांना पिण्याची व्यवस्था, नळाला पाणी सोडलं जातं असं ग्रामसेवकाचं म्हणणं आहे आणि तिचीच पडताळणी करण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आपण जर बघितलं तर या हौदामध्ये पूर्णपणे घाण कचरा या ठिकाणी साचलेला आहे आणि जे पाणी आपल्याला दिसतंय ते पावसाचं पाणी आहे. कुठल्याही प्रकारचा त्या टाकीतला पाणी पुरवठा या ठिकाणी होत नाही आणि आपण जर याची परिस्थिती बघितली तर जवळजवळ वर्षापासून हे नादुरुस्त अवस्थेत हा हौदा आहे असे एकंदरीत दिसतं आहे आणि या ठिकाणी देखील पाण्याची टाकी आहे, परंतु ती पूर्णपणे फुटलेली आहे आणि त्यामध्ये जे पाणी आहे ते पूर्णपणे दूषित झालेलं आहे. त्यामध्ये जीवजंतू आपल्याला दिसतात आहेत आणि अशा प्रकारे भोंगळ कारभार या मानूर ग्रामपंचायतपैकी वृंदावन पाडा या ठिकाणी आपल्याला दिसतो आहे. प्रशासन पूर्णपणे चालढकल करण्याचं काम या ठिकाणी करत आहे आणि फक्त उडवाउडवीची उत्तरं देऊन आणि नागरिकांच्या समस्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करताना या ठिकाणी निदर्शनास येत आहे. म्हणून शासनाला आपल्या महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून देखील एक विनवणी आहे की नागरिकांच्या जीवावर उदार न होता त्यांच्या आरोग्याचा प्रश्न असेल, नागरिक समस्याचा प्रश्न असेल तो सोडवावा इतकीच माफक अपेक्षा या ठिकाणी आपण करतो आहोत. आता या ठिकाणी जी व्यवस्था जी आहे ती कशा पद्धतीने आहे आपण तिथल्या नागरिकांशी बोलणार आहोत. ही व्यवस्था कधीपासून करण्यात आलेली आहे? आता 2-3 महिने झाले याला ही अशी व्यवस्था झालेली आहे, पण पहिले बी होतं तरी काही नाही. ग्रामसेवकाचं म्हणणं आहे का या हौदामध्ये पाणी येतं आणि इथून नळाला पाणी येतं, तसं होतं का? नाही सर, हे सगळं चुकीचं आहे. ते ग्रामसेवक चुकीचे म्हणतायत, पण काही इथे पाणी येतं, एकदम थोडंसं पाणी येतं, पण ते काही एक गुंडा सुद्धा पुरत नाही लोकांना. इथं आता याच्या पहिले कधी पाणी आलं होतं ह्या हौदामध्ये? सर पाणी येवाला कमी ते कमी जेव्हापासून जून चालू आहे ना तेव्हापासून आता काय पाणी ऊन येईल, पाणी जून येईल, हौदाशाच पडेल. मग ग्रामसेवक तर सांगत तेव्हा पाणी नाही पाणी नाही, जून पासून पाणी नाही. आता टाकी कशी परिस्थिती नाही, हौद कशा परिस्थिती ना, आता काय पाणी नाही येत तेव्हापासून. अजून काय सांगाल तुम्हाला या प्रकरणामध्ये ग्रामसेवक भेटले का आतापर्यंत? हो, भेटले होते. कांतीलाल म्हणे पाणी चालू होईल म्हणे, पण म्हणे याच्या पुढे असं नका करू म्हणे, तुम्ही म्हणे चांगलं तुम्ही गावाचे विकास करतायत म्हणे. म्हटलं, मी विचारलं त्यांना, म्हटलं गावाचा विकास काय केलाय तुम्ही मला सांगा. गावाचा विकास नाही केला तुम्ही म्हणताय, तर गावाचा विकास आपलं जाईल म्हणे, एवढं सांगितलं होतं त्याने. म्हटलं तुम्ही लवकर तपासणी करा आणि पाणी चालू करा, पण ते काही लक्ष देत नाही. एक दिवस आलं आणि निघून गेलं. नक्कीच अशा पद्धतीने जर उडवाउडीचे उत्तर ग्रामसेवक देत असेल आणि नागरिकांना वेठीस धरत असेल तर अशा ग्रामसेवकांची देखील चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी देखील मागणी या ठिकाणाहून होते आहे. ताई मोहन पालवे, कडला राहणारा गिरदावन. कोणते ग्रामपंचायत? कोणती ग्रामपंचायत? मानूर. आई तुम्ही आता आडा हातपंपाजवळ उभा आहात, तो हातपंप चालू का? काय नाही, उन्हाला बरं पडित राहतो आणि दिवसला ते आग्र्यानं पाणी येते चालू राहा, त्याला कोण पी
म्हणजे ते आणि त्यांनी काही देखभाल हो का काहीच नाही ग्रामपंचायत कडून? काहीच नाही काहीच नाही. काहीच नाही. आता ती पाणी जर तुम्ही काढता असतं कशा पाणी राहा काऊनी तर खडला पाणी निघत तेव्हा गडूळ पाणी निघत. मग मग ते पाणीच नाही ना. ते पासून तुम्हाला काय आरोग्याचा धोका निर्माण हो का? ते टोपी दाखल लगेच आम्हाला त्रास हो. आता नको रस्ता जवळ, नको दवाखाना, नको काही, नको मजुरी. आता गाड्या करीन कठ जात आम्ही कळवण नाशिक जाता जाता माणसा मरी जातात कट सुधारतात. माड ग्रामपंचायत माध्यमातून सरपंचांनी हाई लक्ष देणं गरजेचं ना. काही ना लक्ष नाही देत. ग्रामसेवक एक काढ काहीच नाही येतच नाही. येतच नाही. तंगच चावली तंगच काढ देतात ते गाव मग येता नाही. आणि तुम्हाला रेशन वगैरे भेटक मावशी सगळा? ती बी अशा 2 महिना 3 महिना आडा करीन तर 3री महिना मोठा. आणि शासनाच्या ज्या योजना राहत्या त्या संदर्भात ग्रामसेवक काही तुम्हाला सूचना दे का? दे ना काही नाही येतच नाही. काहीच नाही. येतच नाही. आता समजा आहे तुम्ही समस्याचं पाणी सुटणी नाही तर तुम्ही काय कर? आता जरा नाही तर आम्ही गाडी करी गुंडाली सर्व बाया कान त्याला लिलाम सटान आली येऊ तट राखी बसू तट गाडत नाही तर मारत काय तहसील कार्यालयात चालेल. तहसील कार्यालयात जाशाल? तहसील कार्यालय तट जाय बसू आम्ही. या वृंदावन पाड्याच्या समस्या नागरिकांच्या घेऊन आणि आता आपण प्रशासनाला देखील बाजू मांडण्याचा अधिकार देतो आहेत. त्यांची देखील बाजू काय आहे ते देखील आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्या गावचे सरपंच आपल्यासोबत आहे. एकंदरीत या गावची जी जलजीवन मिशनची कामं असतील ते कुठंपर्यंत आहेत आणि पुढील काळामध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय कशी होणार या संदर्भात देखील माननीय सरपंच यांच्याकडून आपण माहिती जाणून घेणार आहोत. साहेब, आपलं महाराष्ट्र क्रांती न्यूजमध्ये स्वागत आहे. आताच आम्ही पूर्ण गाव फिरलो, परिस्थिती बघितली. नागरिक समस्यांचा खूप मोठा अभाव या ठिकाणी दिसून आला. काय सांगाल, कशामुळे दिरंगाई होत असेल आणि शासन स्तरावर कशा पद्धतीने कामं चालू आहेत? शासन स्तरावर म्हणजे कामांचा विषय असं आहे साहेब, तर काम योजना आपली जलजीवन मिशनची योजना चालू आहे आणि अद्याप ते 75-70-80% काम झालेलं आहे आणि थोडं काम फक्त मोटरी टाकणं बाकी आहे. आणि आता म्हणजे पावसाळ्याच्या दिवसामध्ये इकडे भरपूर पाऊस पडतो म्हणून आम्ही जी जुनी योजना चालू आहे त्याच्या मार्फत आम्ही पाणी पोचवत आहोत. एक ठिकाणी पाईपलाईन थोडंसं लीक झाली होती, तिथं 2-3 दिवसांनी पाणी गेलं नाही, एवढी समस्या आहे. नाही, पण आता साहेब आम्ही नागरिकांशी बोललो, ते जे हौद तुम्ही जी व्यवस्था केलेली आहे टाकीचं पाणी त्याच्यात जातं ते जवळजवळ 1-1.5 वर्ष झालं असेल अशा स्थितीमध्ये आहे. तिथं पाणी चालू नाही असं म्हणताय नागरिक? नाही, पाणी चालू आहे साहेब तिथं. पण आता तर तिथं काहीच पाणी नाही आणि ते पूर्ण नासधूस झालेली त्या हौदाची. नाही ना, हौद जुनं हौद आहे ते. हो, जुनं हौद आहे. मग आता जे खड्ड्याचं पाणी पितात लोक, ती परिस्थिती खरी आहे का? नाही, ती तिथं 1-2 दिवस पिलं असेल पाणी, परंतु ती म्हणजे पावसाळ्यात असं काहीच नाही. आपली जी जुनी पाईपलाईन आहे त्याच्या मार्फत आम्ही पाणी पाजतो आहोत आता सध्या. नाही, पण नागरिक म्हणतायत आम्हाला पाणीच येत नाही ना. नाही, पाणी आता योजना बंद आहे साहेब, त्यामुळे म्हणजे पाणी जात नसेल तिथं. नाही, मग आता ते खड्ड्याचं पाणी पिताय ते खरं आहे का? ते खड्ड्याचं पाणी पिताय असं नागरिक नाही, आजपर्यंत खड्ड्याचं पाणी बिनाळ्यात पिता, बाकी आता पावसाळ्यात पित नाही. पण आता आम्ही त्या दिवशी पण परिस्थिती बघितली. आता देखील तिथून महिला हांडा भरून येताना दिसल्या आणि त्यांना आम्ही विचारलं तर ते म्हणे आम्ही हेच पाणी पितो. वापरण्यासाठी पाणी भरत असेल ते नाही सांगता येणार, परंतु जी पाईपलाईन आपली ग्रामपंचायत जुनी बी योजना आहे ती बी चालू आहे आणि नवीन योजनेचं काम चालू आहे. ग्रामसेवकांशी देखील या संदर्भात आम्ही बोललो. ग्रामसेवकांचं म्हणणं असं आहे की त्या ठिकाणी पाणी आता पण चालू आहे. ते रात्रीची लाईट होती ना, त्यामुळे दिवसा पाणी सोडायला म्हणजे जमलं नाही. लाईट रात्रीचं काही पाणी पावसामुळे गेला नसेल वॉटरमॅन, त्यामुळे नाही सांगता येत. शासन स्तरावर आपल्या मार्फत काय प्रयत्न केले जातील नागरिकांच्या समस्या जास्तीत जास्त लवकर सुटतील अशा पद्धतीने एक सरपंच म्हणून काय उपाययोजना केल्या जातील? उपाययोजना म्हणजे आता आम्ही वारंवार ठेकेदारांना समस्या सांगितल्याच आहेत आणि त्या समस्यानुसार मोटरी आणल्या, वायर आणल्या, सर्वच काम स्थितीमध्ये चालू आहे. पण पावसाअभावी थोडंसं काम कधी मध्ये बंद आहे, नाही तर आता 8-10 दिवसात योजना बी पूर्ण चालू होऊन जाईल. नक्कीच आपण जर बघितलं तर त्यांच्या म्हणण्यानुसार या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लवकरच नागरिकांना करून देण्यात येईल. ज्या ठिकाणी जी जुनी पाईपलाईन आहे तिचं काहीतरी दुरुस्तीचं काम चालू आहे म्हणून दिरंगाई होते असं त्यांचं म्हणणं आहे. पण लवकरात लवकर नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आमच्या माध्यमातून करून देण्यात येईल असं त्यांचं म्हणणं आहे. आणि जे जलजीवनचं काम आहे ते प्रगतीपथावर आहे, परंतु कुठेतरी पावसामुळे त्याला व्यत्यय येतो असं देखील त्यांचं म्हणणं आहे. म्हणून शासनाने देखील या गोष्टीकडे गांभीर्याने बघावं, नागरिकांच्या समस्या लवकरात लवकर सुटतील याचा
पुरेपूर प्रयत्न या ठिकाणी करावा, हीच महाराष्ट्र क्रांती न्यूजच्या माध्यमातून आपण प्रशासनाला सांगत आहोत. नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात महाराष्ट्र क्रांती न्यूज. आज आपण सटाणा तालुक्यातील मानूर ग्रामपंचायतपैकी जामुनपाडा या गावाच्या रस्त्यावर आहोत आणि त्या ठिकाणी नागरिक समस्यांसाठी नागरिकांच्या तक्रारीनुसार आपण त्या ठिकाणी जात असताना आपल्याला एक रस्ता दिसतो आहे आणि तो धोकादायक अवस्थेमध्ये रस्ता आहे असं आपल्या निदर्शनास आलेलं आहे. आताच काही दिवसापूर्वी एका ठेकेदारामार्फत या ठिकाणी धक्क्याचं काम चालू आहे अशी एकंदरीत परिस्थिती या ठिकाणी दिसते आहे. परंतु त्या ठेकेदाराकडून काम करत असताना या ठिकाणी जे सुरक्षेच्या दृष्टीने जी पावलं उचलली गेली पाहिजेत त्या पद्धतीने कुठल्याही प्रकारचा सुरक्षेचा उपाय या ठिकाणी झालेला नाही असं दिसतं आहे. हा जो धक्का आहे तो पूर्णपणे खालीच आहे, अजून तो वरती येणं गरजेचं आहे जेणेकरून या ठिकाणाहून जे वाहनं जात असतील त्यांना कुठल्याही प्रकारचा अडथळा होणार नाही अशी परिस्थिती आहे. कुठल्या ठेकेदारामार्फत हे काम करण्यात आलेलं आहे, कशा पद्धतीने काम चालू आहे, तेथील जे नागरिक आहेत ते आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. कधीपासून हे काम चालू करण्यात आलेलं आहे? तरी 4-5 महिने होईल. 4-5 महिने होईल. मग आता किती दिवस जात काम बंद? 4-5 म्हणजे एखाद महिना काम चालू आहे ना, लगेच बंद होईना. लगेच बंद? 5 महिना पै चालू आहे ना, 4-1 महिना पै म्हणजे आता बंद व्हायला पाहिजे त्याला. मग तुम्ही ठेकेदारला कधी भेटणार का बाबा हे धोकेदायक अशा आड काहीतरी कर असे सांगणार? त्याला सांगता बी तरी फोन बी टाइमवर उकलत नाही ती. मग काय करत तट नाही ते एखाद गाडीवाला अंगाई उन्हात चालणार सरळ नाही. अशा अपघात व्हायला? हा, 2-1 जण पडेल होता रस्त्याला वाळवतो आम्ही गावात नाही एक आणि कटला तरी पाहुणा येल होता, त्या पाहुणा पण पडणार. 2-3 ठिकाणी 2-3 गाड्यावाला पडी गे. आणि इकडनं रहदारी म्हणजे जास्त प्रमाणात राहत येणार जाणार. मग हा मजूर वगैरे मजूर म्हणजे मजूर काय आम्हाला शेतकरी झाला येवा जावाला तोच आवाज रस्ता, तंगाई रस्ता नाही ना, नुसता आवाज रस्ता आम्हाला. तुमचं काय नाव काका? गंगाराम गांगोटे. तुम्ही बिहाडलाच राहणार? हा. किती दिवस पे आशा ते आहे माणूस सांगा तेवढा दिवस पे आशा. आता समजा आहे आडच व्हायना नाही तर काय म्हणजे ठेकेदारला काय कारवाई व्हायला पाहिजे ना, त्यावर कारवाई व्हायला पाहिजे. निश्चित या ठिकाणी ह्या रस्त्याचं काम जर केलं नाही, या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने काही उपाययोजना केल्या नाही तर त्या ठेकेदारावर, संबंधित ठेकेदारावर कारवाई होणं गरजेचं आहे असं एकंदरीत त्या नागरिकांचं म्हणणं आहे. म्हणून अशा पद्धतीने या ठिकाणी ग्रामीण भागामध्ये रस्त्यांची दुरावस्था असेल आणि नागरिकांचा जीव जात असेल तर अशा ठेकेदारांवर कडक कारवाई करून त्यांना शासन होणं तितकंच महत्त्वाचं आहे. सहकारी मित्र वामन शिंदेसह मी प्रकाश बागुल, सटाणा. अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.